भारतातनं सुरू केलं, तेव्हा मला नॉर्मल वाटायचं, की ठीक आहे, इथल्या लोकांना सगळं वैदिक आपले सगळं म्हणजे प्राचीन काळापासून चालू आहे म्हणून सगळ्यांना माहिती आहे. मी जेव्हा फॉरेनचे सुरू केले, तर भारतातल्या लोकांना रुद्राक्ष माहीत नाहीये, भारतातल्या लोकांना वैदिक ॲस्ट्रॉलॉजी प्रकारच माहीत नाहीये आणि तिथे ते लोकं ग्रंथ वाचून बसलेत. फॉरेनच्या बरेच क्लायंटला मी म्हणतो, की तुम्ही 5 मुखी रुद्राक्ष घालत जा. तुमच्याने तुमचे जे पण व्यसन आहे वगैरे ते सुटू शकता. आता मी असं नाही म्हणत नॉन-व्हेज खाणं वाईट आहे. ज्याची त्याचा पर्सनल चॉईस. तुमचं असं समजा व्यसन असेल किंवा तुमची ती आवड आहे ती जातच नाहीये, पण तुम्हाला असं वाटतं की अध्यात्माचं गरज वाटते मला, मग तुम्ही 5 मुखी रुद्राक्ष घाला. आता मी जेव्हा फॉरेनच्या लोकांना सांगतो, ते म्हणले, "मी घालतोय इतक्या वर्षापासून." बापरे! आणि ते खरे असतं, असं पण नाही की खोटे. कारण की तुम्ही जर रुद्राक्षाला पाण्यात बुडवलं ना, ते समजा सिंक झालं, बुडून गेलं ते, तर ते खरा रुद्राक्ष. फ्लोट होत असेल किंवा तरंगत असेल वरती, तर तो खोटा आहे असं म्हटलं जातं. तर ते म्हणले, की "हां, आम्ही डुबून पण पाहिलं." त्यांना सगळं माहिती आहे. म्हणजे बरं. म्हणजे आपल्याला जेवढं शिवपुराण माहीत नाही, तेवढं त्यांना सगळं माहिती आहे.